लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। काश्मीर पहलगाम येथे झालेल्या भारतीय नागरिक पर्यटकांवर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ संभाजी ब्रिगेड नाशिकच्या वतीने पाकिस्तानचा प्रधानमंत्री शहबाज शरीफ आणि पाकिस्तानचा झेंडा असलेले पोस्टर्स फाडून आणि जाळून निषेध व्यक्त करण्यात आला। शालिमार येथील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासमोर संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी पाकिस्तान मुर्दाबाद, शहबाज शरीफ मुर्दाबाद, मोदी शहा होश में आओ, होश में आओ, होश में आके बात करो, बात तो तुमको करनी होगी, जवाब तो तुमको देना होगा अशा घोषणा आंदोलनावेळी करण्यात आल्या। तसेच मृतांना श्रद्धांजली वाहण्यात आली। जिजाऊ शिवराय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा जयघोष करून पाकिस्तान आणि शहबाज शरीफ यांचा तीव्र निषेध करण्यात आला। देशाच्या प्रधानमंत्र्यांनी आणि गृहमंत्र्यांनी बोलून नव्हे तर कृती करून बदला घेणे अपेक्षित आहे। त्याचबरोबर कोणत्याही रियालिटी शोमध्ये कोणतेही क्रिकेटर अथवा सिंगर आणि ॲक्टरला भारतात काम करण्याची संधी देऊ नये असे आंदोलनावेळी तीव्र भूमिका मांडण्यात आली। या आंदोलनाला उपस्थित संभाजी ब्रिगेडचे जिल्हा प्रमुख प्रफुल्ल वाघ, सचिव अनिल आहेर, उपजिल्हा प्रमुख विकी गायधनी, उपजिल्हा प्रमुख बळीराम घडवजे, उपमहानगर प्रमुख नितीन काळे, प्रसिद्धी प्रमुख मंदार धिवरे, वैद्यकीय आघाडीचे निलेश गायकवाड, संघटक अक्षय आठवले, शहर प्रसिद्धी प्रेम भालेराव, संयोजक अनिल नन्नावरे, रवी गायकवाड, गणेश पाटील, अमोल जाधव, निखिल साळुंखे, संविधान गायकवाड, महेंद्र बहरे, लकी बावस्कर, राकेश जगताप, हरेश्वर पाटील, वैभव पवार, प्रतीक जाधव, सनी ठाकरे, गणेश शहाणे, प्रथमेश पाटील, सुधाकर चांदवडे, मदन गांगुडे, संजय पांगारे, सुनील शेलार, आर पाटील, मंगेश पाटील, निखिल उगले, चंद्रशेखर पाटील, सुभाष पोद्दार आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। तुमको देना होगा, देना होगा, देना होगा। जय जिजाऊ, जय शिवराय। पाकिस्तान मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद। नीम का पत्ता कड़वा है, पाकिस्तान बड़वा है। नीम का पत्ता कड़वा है, पाकिस्तान बड़वा है। अरे नरेंद्र देवेंद्र होश में आओ, होश में आओ, होश में आओ। शाह मोदी होश में आओ, होश में आओ, होश में आओ। काश्मीरमध्ये पहलगाम येथे झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ आम्ही संभाजी ब्रिगेड नाशिकच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासमोर या ठिकाणी शहबाज शरीफ व पाकिस्तानचा फ्लॅग जाळून त्याचा निषेध या ठिकाणी व्यक्त केला। आम्ही प्रातिनिधिक स्वरूपात आंदोलक म्हणून काय करू शकतो, तर आम्ही प्रातिनिधिक स्वरूपात हेच करू शकतो। आता आम्हाला फक्त कॅन्डल मार्च काढणं, पोस्टर जाळणं एवढाच उद्योग आता बाकी राहिलेला आहे। जिथं आपले मृत भारतीय मेलेले आहेत, तिथं जे नागरिक मेलेले आहेत त्यांच्या कुटुंबाच्या अवस्था काय, तर ते पुरुष घरातले गेलेले आहेत। आमची मोदी आणि शहांना विनंती आहे, साहेब अहो इतकं मोठं राष्ट्र आपलं असताना जे स्वतःच्या देशामध्ये सुई बनवू शकत नाही असा देश आपल्या लोकांना मारण्याचा विचार करतो। साहेब एवढं मोठं पर्यटन स्थळ असताना आपला मिलिटरीचा एकही जवान तिथं असू नये। पुलवामा झाला तिथं परिंदा भी पर नाही मार सकता असे तुमचे मंत्री सांगत होते, तिथं RDX एवढ्या मोठ्या प्रमाणात येतं कसं? हा सुरक्षेचा प्रश्न नाही का? हाच खऱ्या अर्थानं प्रश्न पडतो। आपण जर त्या तिथल्या किंकाळ्या ऐकल्या साहेब, तुम्ही सगळ्या गोष्टीचा अनुभव तिथं बसून घेतलेला असाल, AC मधनं ह्या भूमिका कळणाऱ्या नाहीत। समक्ष जाऊन आपण बघितलं पाहिजे। तिथल्या लोकांना, तिथल्या काही नागरिकांनी मदत केली, त्यांच्या मृत नातेवाईकांना आपण आपल्या माध्यमांमधून ही गोष्ट तितकीच गरजेची आहे। आपल्या पत्रकारांची जबाबदारी देखील तितकी महत्त्वाची आहे का सरकारला आपण प्रश्न विचारले पाहिजे। एक नागरिक म्हणून, भारतीय नागरिक म्हणून आमचं नरेंद्र मोदींवर आणि अमित शहांवर प्रचंड प्रेम आणि विश्वास आहे। आता तरी आपण जशाच तसं उत्तर न देता एक के बदले 10 मारेंगेची भूमिका घेऊन पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिलं पाहिजे। आणि भारत पाकिस्तानचा एकही सामना इथून पुढे होणार नाही ज्याला सगळ्यात जास्त ग्लॅमर दिलं जातं। आणि साहेब भारत पाकिस्तानचा क्रिकेटचा सामना एकीकडं पाकिस्तानमध्ये जाऊन वर्ल्ड कप खेळू द्यायचा नाही आणि दुसरीकडे कबड्डीच्या आणि खो खोच्या टीम मात्र तिथं पाठवून त्यांना मॅचेस खेळायला लावायच्या। ही दुटप्पी भूमिका आम्हाला मान्य नाही। पाकिस्तानशी आम्हाला कुठलंही नातं नको आहे। इथं तुम्ही रियालिटी शोमध्ये त्यांचे गायक, क्रिकेटर्स वगैरे सगळेजण इथं घेऊन येतात, त्यांच्यासुद्धा आर्थिक नाड्या तुम्ही कापल्या पाहिजेत ही या निमित्तानं आपल्याला विनंती करतो। थांबतो, मृतांना श्रद्धांजली वाहतो। जय जिजाऊ, जय शिवराय, विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो। रिपब्लिकन वार्ता वृत्त संकलन विभाग, नाशिक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.